सिद्धिराज, मी तुम्हाला लग्न आधीच सांगितलं होतं की मी आनंदींशिवाय कुठेही राहणार नाही। आनंदी माझ्या बरोबरच राहतील। हो मॅडम, आणि मीही तुम्हाला शब्द दिला होता आणि आत्ताही सांगतो, आनंदी आपल्या सोबत घरातच राहणार आहे। प्रत्येक वेळेला कशी रे तुझी मनमानी करतोस? लक्षात ठेव सिद्धू, हे घर तुझं एकट्याचं नाहीये। अगदी बरोबर बोलते रेणुका, आम्ही काही तर धर्मशाळा उघडलेली नाहीये। अरे तुझ्या बायकोला आम्ही सून म्हणून मान्यता देतोय, यात समाधान मान सिद्धू। आनंदी, आनंदी, बाळा तू जरा बाहेर जाऊन खेळ, आम्ही आलोच। महेश ये। आनंदी माझ्या भावनाची लेक आहे। दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे। मी हात जोडते, मायलेकींची ताटातूट करू नका। तुम्हाला काय वाटलं, आम्ही काय ठेका घेतला सगळ्यांचं कल्याण करायचा? आमच्या घरच्या सुनेला लग्नाआधी मुलगी आहे हे जर कळलं तर लोक आमची किती छितू करतील याचा काय अंदाज आहे तुम्हाला? बास झाला पप्पा, वाटेल तेवढाच काही बोलू नका तुम्ही। तुम्ही सगळंच तुमच्या सोयीनुसार बोलताय, पण मी ते अजिबात होऊ देणार नाहीये। म्हणजे आमच्या लग्नात तुम्हाला फायदा दिसला म्हणून लगेच तुम्ही आमच्या लग्नासाठी तयार झाला। आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी भावना मॅडमना वचन दिलंय की मी फक्त त्यांचा नवरा म्हणून नाही तर आनंदीचा बाबा होऊन तिला सांभाळणार। तिची जबाबदारी घेतली आहे मी, त्यामुळे आनंदी याच घरात राहणार आहे। किती प्रॉब्लेम झाले असले तरी आय एम ग्लॅड की आता लग्नाविषयी कोणती नेगेटिव्ह फिलिंग नाही। ऍक्च्युअली म्हणजे तुला माहितीये का जयंत, आधी ना माझ्या मनात सिद्धूबद्दल खूप राग होता, पण आज त्याला लग्नाच्या मांडवात जे काही करताना बघितलंय ना, हे पाहून असं वाटतंय तोच माझ्या भावनाताईची करेक्ट काळजी घेऊ शकतो। खरं तर असं वाटतंय की माझ्या भावनाताईला परफेक्ट नवरा मिळाला। जयंत, जयंत तिकडे तिकडे काहीतरी होतं रे। कुठे काय? अरे ते बघ तिथे, मला ना कसली तरी हालचाल जाणवली। छानू, तुला ना भास होत असेल। हो का? कदाचित झाला असेल भास। बरं मी काय म्हणत होते, जयंत, जयंत नाही, नक्की तिथे काहीतरी। कुठे? आई, मी आनंदींशिवाय नाही राहू शकत। मला कळत नाहीये ग, हे लोक असं का वागतायत? अगं तुम्हा दोघींना घरात घेऊन तरी काय होणार आहे सांग मला। म्हणजे अगं एका रात्री त्या माणसांचा स्वभाव बदलणार आहे का? आणि खरं सांगू का, या अशा वातावरणात आनंदीने इथे राहावं नाही पटत आहे मला। आई अगं पण मी आहे ना, मी आहे, सिद्धिराजही आहे, आम्ही नीट सांभाळून घेऊ सगळं। भावना जरा ऐक ना, आनंदीशिवाय तू राहू शकत नाहीस हे बरोबर आहे का? पण जरा विचार कर, हे लोक कसे वागतायत बघतेस ना तू। प्रत्येक गोष्टीत अगदी टोक गाठायचं असंच ठरवलं यांनी। आणि आनंदी जरी लहान असली तरी समजूतदार आहे ग। आणि जर आनंदीला हे कळलं की तिच्या असण्यामुळे हे सगळं होतंय तर तिला खूप वाईट वाटेल भावना। ते खरंय, पण बाबा आता काय करायचं? मी आणि आनंदींनी वेगळं राहायचं? सध्या तरी म्हणजे यांचा राग निवळेपर्यंत। पण मग
आनंदी कुठे राहते? अगं कुठे म्हणजे आपल्या घरी, तिच्या आजी आजोबांकडे. आणि हे बघ भावना, काही दिवसांनी या सगळ्या लोकांचा राग शांत झाला ना की मग तू आनंदीला इथे घेऊन ये ना, नाही का हो? हो. काकू काका, मला प्लीज माफ करा. मला खरंच वाटलं नव्हतं की माझे घरचे असं काहीतरी पाऊल उचलतील. पण तुम्ही नका काळजी करू. मी आज काही करून भावना मॅडमला आणि आनंदीला माझ्या घरी घेऊन जाणारच. बघूया ना कोण काय करतंय. नाही नको. हे बघा, आता उगाच विषय वाढवायला नको. आम्ही असं ठरवलंय की आनंदींना आता त्यांच्या आजोळीच राहू दे. हो, असं काय करताय मॅडम तुम्ही? हे बघा, माझी प्लीज तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही माझ्या घरच्यांमुळे तुमचा निर्णय बदलू नका. भावना मॅडम, मी तुम्हाला वचन दिलं होतं की तुमची आणि आनंदीची मी कधीच ताटातूट होऊ देणार नाही. आणि मुळात खूप झुकलात तुम्ही माझ्या घरच्यांसमोर. खरंच या लोकांसमोर झुकायची गरज नाहीये तुम्हाला. मी पण बघतो ना कसे अडवतायत हे आनंदीला घरात घेण्यापासून. जर ते त्यांचा हट्ट सोडणार नसतील तर मीही माझा हट्ट सोडणार नाही. मी आपला संसार वेगळा थाटेन. तू अरे अरे आता हा कशाला चिडला? आपण मार्ग काढलाय ना. पण त्यांनी ऐकून घेतलं तर ना, किती समजावलं ना तरी ते नाही समजलं. शेवटी तेही गाडे पाटील. तू हाक मार, बोलव आणि समजाव नीट. हा नाही हा, मी नाही बोलवणार. अगं बरं थांबा तुम्ही. सिद्धू, ए सिद्धू जरा इथे.